दिला या युद्धासाठी। हे युद्ध सुरू झालं, परंतु अमेरिकेनं या युद्धाच्या शेवटाचा विचार न करता युद्ध पुकारल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती जगभरातनं सध्या जोरदार टीका केली जाते। कारण इराणशी कोणताही थेट संबंध नसताना अमेरिकेनं या युद्धामध्ये एक प्रकारे उडी घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे जगभरातनं अमेरिकेच्या ध्येय धोरणांवरती टीकास्त्र सोडलं जातंय। सध्याची परिस्थिती पाहता युद्ध बरंच लांबेल असं दिसतंय। युद्धात अमेरिका जिंकणार हे पहिल्या दिवसापासून निश्चित आहे, परंतु युद्ध जिंकून सुद्धा ते जर लांबलं तर सर्वाधिक नुकसानही अमेरिकेचंच होणार आहे। अमेरिकेचे 6 सैनिक या युद्धादरम्यान ठार झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेत खलनायक ठरलेले आहेत आणि ज्यांच्यासाठी ते युद्धात उतरले ते नेतन्याहू इस्रायलमध्ये हिरो ठरले आहेत। तर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धाची धग काही केल्या कमी होत नाहीये, शांत होत नाहीये, उलट दिवसेंदिवस ती वाढू लागलेली आहे। आतापर्यंत 700 पेक्षा अधिक लोकांनी या युद्धामध्ये आपला जीव गमावलेला आहे। हे युद्ध नेमकं थांबणार कधी याची चर्चा सध्या जगभरात आहे। इराणमधल्या 787 जणांचा मृत्यू झाला आणि यामध्ये एका शाळेतल्या 165 विद्यार्थिनींचा समावेश आहे। तर इस्रायलमधल्या 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। आणि युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे। इराण संकटात सापडलेला आहे, परंतु इराणवरचे हल्ले इस्रायलनं आणि अमेरिकेनं आजच्या युद्धाच्या 5व्या दिवशी 28 तारखेला युद्ध सुरू झालं, आजचा 5वा दिवस आहे, आज आणखी तीव्र केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। युद्धाच्या पहिल्याच दिवशी अयातुल्ला खामेनी यांना ठार करण्यात आलं, यांना मारण्यात आलं। आता अमेरिकेबरोबरच्या चर्चेबाबत खामेनींचे वरिष्ठ सल्लागार मोहम्मद मोगबर यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। अमेरिकेशी चर्चा करण्याचा इराणचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अमेरिकेशी चर्चा करण्याचा इराणचा कोणताही हेतू नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। गरज पडली तर दीर्घकाळ युद्ध सुरू ठेवण्याची आमची तयारी आहे असंही त्यांनी नमूद केलं। इराणच्या IRGC या लष्करी दलानं अमेरिका आणि इस्रायलवरती 17हून मोठे हल्ले केलेत। अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी इराणच्या लष्करानं 3 मोठ्या मोहिमा राबवल्याची माहिती आहे। आणि युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे खामेनी जे आहेत, अयातुल्ला खामेनी यांना मारण्यात आलं, त्यांना ठार केलं गेलं। आणि यानंतर अयातुल्ला खामेनी यांचा मुलगा मोज्तबा यांची नियुक्ती इराणच्या सर्वोच्च पदी करण्यात आलेली आहे। त्यांच्या मृत्यूनंतर, खामेनींच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी त्यांचा मुलगा मोज्तबा कमान सांभाळेल। गेली 36 वर्ष अयातुल्ला खामेनी इराणचे सर्वोच्च नेते होते, पण आता त्यांचा मुलगा हे पद सांभाळेल। इराणच्या मीडियानं याची माहिती दिली आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर हे पद रिकामं होतं। आज मोज्तबा खामेनींच्या नावाची घोषणा करण्यात आली। आणि भारतावरती विविध पातळ्यांवरती सध्या सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम निश्चित होत आहेत, पण महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या सगळ्या हल्ल्याचे, युद्धाचे परिणाम कसे पाहायला मिळाले, तर भारताचे, महाराष्ट्राचे बरेचसे नागरिक हे सध्या आखाती